सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. घरात लग्न ठरलं आहे, पण म्हणतात थांबा. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, मग सांगतात थांबा. गृहप्रवेश करायचा आहे, पण म्हणतात अजून 8 दिवस वाट बघा. हे कोणते दिवस आहेत जे शुभ कार्य थांबवतात पण मनाला जागं करतात? हे आहेत होलाष्टक. 8 दिवस, फक्त 8 दिवस शुभ कार्य टाळली जातात. घराघरात एकच वेगळी शांतता पसरते. पण का? हे दिवस खरंच अशुभ आहेत का? की यामागे दडलं आहे एक गूढ आध्यात्मिक रहस्य? आपण जाणून घेऊया. चला तर मग. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू होणारे 8 दिवस म्हणजेच होलाष्टक. होळीच्या आधीचा हा काळ आपल्याला फक्त परंपरा सांगत नाही, तो आपल्याला अंतर्मुख होण्याचा संधी देतो. चला जाणून घेऊया होलाष्टक म्हणजे काय, त्यामागची पौराणिक कथा काय सांगते, या दिवसात काय करावे आणि काय टाळावे, आणि सर्वात महत्त्वाचे होलाष्टक आपल्याला जीवनात काय शिकवतो. ज्योतिष त्याची कारणे आहेत, या काळातील नियम, आध्यात्मिक अर्थ आणि आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध. होलाष्टकाची कथा आहे, ती कथा पुराणात सांगितलेली आहे. आपल्याला प्रश्न पडतो की होलाष्टक पुराणात आहे का? पुराणात याचा उल्लेख आहे का? पुराणात फक्त होलिका दहन आहे, पण होलाष्टक हा शब्द अशुभ काळाची स्पष्ट संज्ञा अशी पुराणात सांगितली नाही. ती पुढील काळातील धर्मग्रंथ व लोक परंपरेतून आलेली आहे. मग होलाष्टक संकल्पना कुठून आली हा प्रश्न पडतो. धर्मसिंधू, निर्णय सिंधू, पंचांग ग्रंथ व ज्योतिषशास्त्र यामध्ये फाल्गुन शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा हा काल अशुभ मानला आहे. नंतर भारतात ही परंपरा विशेष प्रचलित आहे. म्हणजेच होलाष्टक ही परंपरा आहे. पुराणामध्ये याचा स्पष्ट असा उल्लेख नाहीये. फक्त होलिका दहन हे दहनाची कथा जोडलेली आहे, कथा आहे ती. राक्षस राजा हिरण्यकशिपू आणि त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद. हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते. तो ना मनुष्याने मरेल, ना प्राण्याने मरेल, ना दिवस, ना रात्र, ना घरात, ना बाहेर, ना शस्त्राने. या वरदानामुळे त्याचा अहंकार वाढला. त्याने स्वतःला देव घोषित केले. आदेश दिला की माझीच पूजा अर्चना करा. पण त्याचा मुलगा प्रल्हाद तो विष्णू भक्त होता. वडिलाचा आदेश न मानता तो म्हणाला, देव एकच आहे, श्री विष्णू. हिरण्यकशिपू संतापला आणि इथून सुरू होतात ते 8 दिवस, ज्यांना आपण म्हणतो होलाष्टक. या 8 दिवसात काय झाले की भक्त प्रल्हादावर अत्याचार झाले. विष देण्यात आले, उंच कड्यावरून ढकलण्यात आले, सापाच्या विहिरीत टाकले, हत्तीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, अंधाऱ्या कोठडीत टाकले. पण प्रत्येक वेळी विष्णूने आपल्या भक्ताचे रक्षण केले. शेवटी काय, पौर्णिमा आली. हिरण्यकशिपूची बहीण होलिका, जिला अग्नीपासून न जळण्याचं असं वरदान होतं, ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण काय झालं, वरदान अहंकारासाठी नव्हतं, भक्तीच्या रक्षणासाठी होतं. होलिका जळून खाक झाली, प्रल्हाद सुरक्षित राहिला. म्हणूनच या दिवशी आपण होलिका दहन करतो. ज्योतिषाचं कारण सुद्धा आहे सांगितलेलं की ज्योतिषशास्त्रानुसार या 8 दिवसात ग्रहाची स्थिती थोडी उग्र असते. विशेषतः सूर्य आणि शनीचा प्रभाव, चंद्राची स्थिती, ऋतू परिवर्तनाचा काळ, हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे जाणारा हा संक्रमण काळ शारीरिक मानसिक दृष्ट्या संवेदनशील मानला जातो. म्हणूनच या काळात काय नवीन सुरुवात करण्याऐवजी आत्मशुद्धी करण्याचा सल्ला दिला आहे. ह्या 8 दिवसात काय टाळावं आपण? परंपरेनुसार या दिवसामध्ये विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, मुंज टाळली जातात. पण लक्षात ठेवा, हा अंधश्रद्धेचा विषय नाही. हा काळ आहे स्थिर होण्याचा, थांबण्याचा, विचार करण्याचा. तर हे 8 दिवस आपण काय करावं? तर ओम नमो भगवते वासुदेव जप करावा, विष्णू सहस्रनाम, दान धर्म, गरिबांना अन्नदान, होलिका पूजन अर्चन. होलिका दहनाच्या दिवशी घरातील जुन्या वाईट सवयींचा त्याग करण्याचा संकल्प करायचा. होलिकाष्टक आपल्याला सांगतं की आपल्या मनातही एक हिरण्यकशिपू आहे, अहंकार, एक प्रल्हाद आहे, भक्ती, एक होलिका आहे, चुकीची शक्ती, आणि एक विष्णू आहे, दैवी शक्ती. जेव्हा आपण राग, मत्सर, लोभ, द्वेष, नकारात्मक प्रवृत्ती जाळतो, तेव्हाच खरी होळी साजरी होते, असा आध्यात्मिक अर्थ आहे. होलिका दहनाद्वारे
वातावरण शुद्ध केलं जाते. ऋतू बदलामुळे होणारे आजार या अग्नीमुळे कमी होतात. राख शरीराला लावण्याची प्रथा प्रतिजैविक गुणधर्माशी जोडलेली आहे, म्हणजे आरोग्यदृष्ट्या महत्त्व सांगितलेलं आहे. होराष्टक संपतं, पण त्यातून मिळालेला संदेश कायम राहतो. अग्नीमध्ये जळती ती फक्त होलिका नसते, जळतो तो आपला अहंकार, जळतात त्या वाईट सवयी, राखेतून उगवतो नव्या जीवनाचा संकल्प. प्रल्हादाची भक्ती आपल्याला शिकवते, परिस्थिती कितीही कठीण असो भक्ती सोडू नका. होलिका दहनाच्या वेळी लाकूड अर्पण करू नका. मनातील राग, मत्सर, द्वेष, नकारात्मक या सर्व गोष्टी या अग्नीत अर्पण करा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रंगाची होळी खेळाल तेव्हा लक्षात ठेवा, हे रंग फक्त शरीरावर नाही, मनावरही चढू द्या. कारण खरी होळी तेव्हाच जेव्हा मन स्वच्छ, विचार पवित्र आणि हृदय भक्तीने भरलेले असते. भक्तीचा विजय असो. जय श्री विष्णू.